कमी कोणीच पडलेलं नाही आहे, हा प्रचाराचा एक भाग आहे. चंद्रकांत पाटलांचं हे स्टेटमेंट अगोदर का आलं नाही? आघाडी सरकार चालवत असताना दोन्ही पक्षामध्ये मतभिन्नता असू शकते. हे सरकार अस्थिर करण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. 5 वर्ष आम्ही चालू 100%. बिहारच्या इलेक्शनची पूर्वतयारीची रणनीती महाराष्ट्रामध्ये सजवण्याचं काम काही गरज नाही. नमस्कार, आपण पाहताय मुंबई तक. माझं नाव कमलेश सुतार. राज्यात गेले आठवडाभर 2 विषयांची जोरदार चर्चा होती. पहिला आणि महत्त्वाचा विषय म्हणजे मराठा आरक्षण. दुसरीकडे कृषी विषयक जे धोरण केंद्र सरकारने जे कृषी बिल आणलं आहे त्याविषयी सुद्धा राज्यात चर्चा सुरू आहे की नक्की आघाडीतल्या तिन्ही घटक पक्षांच्या भूमिका काय आहेत. या सर्व विषयांवरती राज्यात सुरू असलेल्या राजकारणावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण साहेब. चव्हाण साहेब, धन्यवाद, आपण वेळ दिलात. एक सगळ्यात पहिली जी रिॲक्शन येते ते की ही तात्पुरती मलमपट्टी वाटते. याच्याने आरक्षणाचा जो विषय त्याचा तो निकाली लागतला आहे किंवा तो मराठा समाजाला अजून पूर्ण आश्वासन मिळत नाही आहे. पहिला विषय असा आहे की ही कुठलीही प्रकारची मलमपट्टी करण्याचा शासनाचा इरादा अजिबात नाही. तर सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली, इंटरिम स्टे दिलेला आहे. इंटरिम स्टे असताना बऱ्याचशा अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्यात मार्ग कसा काढायचा हा त्या प्रामुख्याने मुद्दा होता. आम्ही निर्णय घेत असताना सर्व मराठा संघटना जेवढ्या आहेत राज्यामधल्या, विविध पक्षाच्या आहेत, विविध मराठा समर्थनार्थ असलेल्या संघटना आहेत, त्या सर्वांशी वार्तालाप केला, सगळ्यांनी चर्चा केली. त्याचबरोबर ज्येष्ठ विधितज्ञ आहेत त्यांच्याशी बोलणं झालं, ॲडव्होकेट जनरलशी बोलणं झालं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व विरोधी पक्ष नेते, वरच्या सभागृहाचे, खालच्या सभागृहाचे, इतरही पक्षाचे नेते, सर्वांशी सर्वंकष चर्चा झाली आणि त्यातून जे निष्कर्ष काढला त्यातून असा निर्णय घेतला की आपण हा सर्व विषय जो आता स्टेमध्ये आहे, स्थगिती दिलेली आहे या आरक्षणाच्या संदर्भामध्ये, त्या बाबतीमध्ये आपल्याला घटनापीठाकडे म्हणजे लार्जर बेंचकडे आपल्याला जावं लागणार आहे हा स्टे वेकेट करून घेण्याकरता. मेरिटचा चर्चा हा पुढचा विषय आहे, परंतु हा जो स्टे दिला गेला आहे त्या स्टेमुळे परिणाम अनेक झाले आहेत. ॲडमिशन्समध्ये प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत, MPSCच्या सिलेक्शनमध्ये प्रॉब्लेम निर्माण झाले आहेत, प्रोफेशनल कोर्सच्या मेडिकल ॲडमिशन्सच्या संदर्भातले काही विषय अडचणीचे झालेले आहेत. त्यामुळे राज्यामध्ये सर्वत्र ह्याचा परिणाम हा मध्येच आल्यामुळे प्रॉब्लेम झाला आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये हा स्टे वेकेट व्हावा, जेणेकरून जी प्रक्रिया मार्गी लागली आहे ती पूर्णतः मार्गी लागली पाहिजे, त्यातला एक भाग. आणि दुसरा मेरिटचा विषय आहे की 50%च्या वर विरोधकांनी ज्यांचा विरोध आहे त्यांचा आर्ग्युमेंट आहे आरक्षण आता 50%च्या वर चाललं आहे, पण महाराष्ट्र एकमेव राज्य नाही आहे आणि मराठा समाज हा मागासलेला आहे अशा प्रकारचा निष्कर्ष हा गायकवाड जो बॅकवर्ड आयोग होता गायकवाड साहेबांचा, त्या आयोगाने निष्कर्ष दिलेला आहे. त्याच्या आधारावर राज्यामध्ये कायदा झाला. तो कायदा नंतर अंमलात आणण्यासंदर्भात हायकोर्टात शिक्कामोर्तब त्या विषयावर झालेला आहे. त्यामुळे सगळं होत झालं असताना हा मध्येच आलेला कायद्याला इंटरिम स्टे झाला, थोडक्यात म्हणावं लागेल. आमचं म्हणणं असं आहे की असं कुठेही घडलं नाही. देशामध्ये तामिळनाडूचा विषय तसाच प्रलंबित आहे. EWS म्हणजे जो इकॉनॉमिकल वीकर सेक्शन जो केंद्राने पार्लमेंटमध्ये आणून 50%च्या वर ओव्हर अँड अबाव 10% रिझर्वेशन EWSमध्ये दिलेलं आहे, त्याला स्थगिती आलेली आहे. तर इंटरिम स्टे त्याला इंटरिम स्टे तोही विषय घटनापीठाकडे गेलेला आहे. त्यामुळे तामिळनाडू आहे, त्रिपुरा आहे, EWSच्या बाबतीतला विषय आहे. हे सगळे विषय आता घटनापीठाकडे लार्जर बेंचकडे नेण्याच्या संदर्भामध्ये विषय प्रलंबित असताना मग त्यांना स्टे मिळत नाही आणि मग फक्त मराठा आरक्षणाला स्टे का मिळतो हा सर्वांच्या दृष्टीने गुड हा कळलं नाही. मग काय त्याच्यामध्ये करण्यामागचा हेतू होता आणि म्हणून आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्याकडे अर्ज पहिला जो निर्णय आम्ही घेतला, कारण मी पार्श्वभूमी यासाठी एक्सप्लेन करतो आहे की याच्या कुठली मलमपट्टी नाही आहे. आपल्या दोन्ही पद्धतीने पुढे जायचं आहे. पहिला विषय म्हणजे लार्जर विषय जो आहे तो विषय घटनापीठाकडे देऊन त्याची आर्ग्युमेंट मेरिटवर नंतर होईल, पण तोपर्यंत माझा स्टे लागू केला. इतरांच्या बाबतीत स्टे नाही, मग इथे स्टे लागू झालेला आहे, तो स्टे वेकेट झाला पाहिजे हा त्यातला पहिला मुद्दा आहे. त्या पद्धतीने कालच परवाच अर्ज हा सुप्रीम कोर्ट दाखल करण्यात आलेला आहे. तोपर्यंत काय करायचं असा विषय आहे. मग राज्य शासनाने आपण जो केंद्राने EWSचा कायदा मंजूर केलेला आहे तो आपल्याकडे कसं होतं की SCBC मंजूर होती आणि EWC मंजूर होतं, तेव्हा दोन्हीकडे बेनिफिट घेता येत नाही. म्हणून तो कायदा थोडासा मध्ये आम्ही निर्णय असा घेतला होता की ज्यांना SCBCचं संरक्षण आहे त्यांना EWS मिळणार नाही. आता SCBC संदर्भामध्ये स्थगिती हे आलेली आहे सर्वोच्च न्यायालयाची, त्यामुळे ती स्थगिती वेकेट होऊन तो निर्णय होईपर्यंत आपण EWSचा मार्ग ओपन केलेला आहे. चव्हाण साहेब, 2 मुद्दे इथे उपस्थित आहेत. सगळ्यात पहिले जो EWS खाली आपण जे SCBC कॅटेगरीचं आरक्षण आपण वर्ग करणार होता त्यातनं सगळ्यात पहिला मुद्दा होतो की एकदा आरक्षण कमी होणार. 12% आपण मराठा समाजाला जे दिलं होतं त्यातलं आता 10%वरती येणार, हा पहिला मुद्दा. दुसरा म्हणजे आरक्षण तिथे घेताना दुसरीकडे जे मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण होतं SCBC अंतर्गत त्यात फक्त मराठा समाज होता. EWS हे आरक्षण नाही आहे,
EWSचा जो विषय त्यांच्या ज्या सुविधा तिथे घेता हां, येते पण त्या तिथे टक्केवारी जी तिथे कमी होती, इथे जे मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण होतं ते एकूण जे होतं त्यात फक्त मराठा समाज होता. आता EWS मध्ये मराठा समाजाच्या तरुणांना विद्यार्थ्यांना आरक्षण घेताना तिथे इतरही समाजातल्या मुलांसोबत ते आरक्षण शेअर करण्यात होतं. त्यामुळे थोडीशी नाराजी हा आहे की हा त्यातला असं शेअरिंगचा विषय आज तात्पुरता मार्ग, हा सगळा तात्पुरता मार्ग आहे. एकदा आरक्षणाचा विषय पूर्णपणे निकाली लागला, सुप्रीम कोर्टात आपल्या बाजूने निकाल लागला तर विषय संपतो. तोपर्यंत जे गरीब वर्ग आहे, जो म्हणजे मी म्हणते नॉन क्रिमी, आता तसं असं डिस्टिंक्शन झालेलं नाही आहे, पण मराठा समाज तो गरीब वर्ग आहे, जो गरजू आहे, शिष्यवृत्तीचे विषय आहे, हॉस्टेलचे विषय आहेत, त्यानंतर त्यांना एक्झामिनेशनच्या फीसचे विषय आहेत. ह्या सगळ्या गोष्टीला जी तरतूद या सगळ्या EWSच्या मध्ये करण्यात आली होती, त्यातून आता आपल्याकडे अनेक योजना आहेत ज्याच्यामध्ये शिष्यवृत्ती मिळते, हॉस्टेलची फीसची प्रतिपूर्ती होते. बरोबर. ह्या सगळ्या सवलती ज्या आहेत, ज्या तिथे आपल्याला EWSच्या अंतर्गत जो वर्ग येईल, EWS मध्ये कोण येत आहे, ज्यांना कुठेच आरक्षण नाही आहे तो सर्व EWS मध्ये येतोय. त्यामुळे तो मराठा समाज त्याच्यात आलाच ऑटोमॅटिकली. त्यामुळे इतरांना ज्यांना आरक्षण आहे, आरक्षणाचे फायदे आहेत, ते ह्याच्यामध्ये येणार नाहीत. शेअरिंगचा प्रश्न कुठे येईल, फक्त ओपन कॅट ज्यांना कुठलंच आरक्षण नाही ते EWS मध्ये येत आहेत. जी ऑब्जेक्शन घेतले आहेत त्यामध्ये मराठा आंदोलकांकडनं त्यातलं एक मेजर ऑब्जेक्शन त्यांचं आहे की परत इथे शेअरिंग होतो, तोपर्यंत निर्णय पक्का लागावा यासाठी त्यांची जी मागणी आहे. निर्णय पक्का लागू मग सरकारच्या हातात निर्णय आहे का, पहिल्यांदा हे बरोबर आहे, समजलं पाहिजे. न्यायालयीन प्रकरणामध्ये आपल्याला न्यायालयामध्ये आपली बाजू मांडत आहोत. जे वकील मागच्या काळात होते तेच वकील आहेत, वकील बदल आहेत का आपण, मुकुल रोजगे तेच आहेत, पटवाले तेच आहेत, आणि उलट त्याच्याऐवजी इंटरव्हेन्शन जे ज्यांचे अर्ज आहेत, ज्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये समर्थन अर्ज केलेत, त्याच्यामध्ये दिग्गज सगळी टीम लागली ना. म्हणजे कपिल सिब्बल आहेत, अभिषेक मनू सिंघवी आहेत, रफिक दादा आहेत, त्याच्यामध्ये अजून उदयचंद्र सिंग आहेत, आणि भरपूर असे म्हणजे जवळपास 9 ते 10 वकील जे टॉप रँकिंगचे वकील आहेत ते लावलेत. आणि शिवाय मागच्या सरकारने लावलेली ती टीम जी आहे, विजयसिंग थोरात त्याच्यामध्ये आहेत, पटवाले आहेत, मुकुल रोजगे आहेत, ही सगळी तीच टीम आहे. म्हणजे आम्ही टीमसुद्धा बदललेली नाही. तरी सुद्धा मग विरोधक असा आरोप का करतात की सरकार ही बाजू मांडण्यात कमी पडलं? सरकार बाजू मांडत नसतं, वकील बाजू मांडत असतात. नाही, सरकारकडनंच वकील सरकारचीच बाजू मांडतात. शेवटी लिगल ओपिनियन हेच महत्त्वाचं असतं ना. मी काही लिगल एक्सपर्ट नाही, ते मुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळ लिगल, शेवटी लिगल राज्याचे AG असतात, राज्यामध्ये असलेले वकील असतात. आणि त्यांची बरं दुसरी गोष्ट अशी आहे की सरकार कमी पडलं असेल तर बाकी संघटनाचे 10 वकील होते ना, मग ते कमी पडले का? मुद्दा असा आहे, कमी कोणीच पडलेलं नाही आहे. हा प्रचाराचा एक भाग आहे. विरोधक काही लोकांना हाताशी धरून हा प्रचार करत आहेत, ज्यांना राजकीय फायदा घ्यायचा आहे, त्यांचा हा उद्योग सुरू आहे असं माझं ठाम मत आहे. मुद्दा मर्यादित आहे. वकील चांगले आहेत, सुप्रीम कोर्ट आर्ग्युमेंट चांगली झालेली आहे, कुठेही कमतरता कसल्याही गोष्टीची नाही आहे. त्यामुळे न्यायालयीन लढाई ज्याला म्हणू आपण, न्यायालयीन प्रक्रिया आहे ती न्यायालयामध्ये जाऊनच लढावी लागणार आहे. न्यायालयाच्या बाहेर रस्त्यावर हा विषय नाही आहे, हा विषय न्यायालयातला आहे. न्यायालयाचा निर्णय काय शासन करून अशोक चव्हाणचा आर्ग्युमेंट करणार नाही आहे, वकील आर्ग्युमेंटच करतील ना. पण तरीसुद्धा काही आंदोलकांकडनं अजूनही आंदोलनाची भाषा केली जाते, रस्त्यावरती उतरावं लागेल. आपण आरक्षणाचा निर्णय होण्यापूर्वी बघितलं, महाराष्ट्रात 50च्या वरती मोर्चे निघालेत, लाखोच्या प्रमाणात मराठा समाज रस्त्यावरती होता. पुन्हा एकदा जसं तुम्ही मगाशी एक अंगुली निर्देश त्या दिशेने केला की जाणीवपूर्वक भावना भडकवण्याचा प्रयत्न केला जातो आहे, तर हा विरोधकांकडून केला जातो, विशेष करून भाजपावर तुमचा आरोप आहे का? आणि माझा मुद्दा मर्यादित एवढाच आहे. ज्यावेळेस मी म्हणालो की सरकार काही लोकांचे, सर्वांच्या नाही, काही लोकांचे आक्षेप सरकार कमी पडलं, तर सरकार कमी पडलं तर मग 10 लोक जे समर्थनार्थ त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टात त्यांचे वकील होते, कपिल सिब्बल कमी पडले का? अभिषेक मनू सिंघवी कमी पडले का? उदयचंद्र सिंग कमी पडले का? बाकीचे अजून टोटल 9 ते 10 लोक त्या ठिकाणी अपेअर झाले, ते सगळेच कमी पडले का? मग असं आहे, कमी कोणीच पडलेलं नाही आहे. सगळं ज्येष्ठ विधितज्ञ हुशार आहेत. सुप्रीम कोर्टामध्ये त्यांचं एक नावलौकिक आहे, एक दबदबा आहे. अशी सगळी पूर्ण टीम ही सुप्रीम कोर्टामध्ये उभी होती. मग असं असताना आपण बाहेर एक बोलतो, मध्ये एक बोलतो, असं बरोबर नाही ना. आपल्याला शेवटी माझी भूमिका पहिल्यापासून हीच आहे की आम्हाला राजकारण कोणाला करायचंच नाही, हा विषय राजकारणाचा नाहीच आहे. मग ज्यावेळेस तुमचे देवेंद्र फडणवीस स्वतः म्हणाले की तुम्ही सरकारच्या, आम्ही या मताशी, आम्ही सर्व सरकार बरोबर आहोत या विषयावर, पण आम्ही सुद्धा बरोबर होतो ना. त्यावेळेस देवेंद्र फडणवीसने सभागृहात विषय आणला, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी ही सुद्धा समर्थन होतच नाही या विषयात, एकमताने निर्णय झाला. आम्ही राजकारण केलं का? ते आम्हाला ॲश्युरन्स देतात, मग ते ॲश्युरन्स देतात आम्ही माझं म्हणणं एवढंच आहे की या विषयासंदर्भामध्ये ज्यांना समर्थन करायचं त्यांनी समजून घेतलं पाहिजे. त्यामध्ये स्वतः विधितज्ञ आहेत ना, मराठा समाजाचे अनेक विधितज्ञ आहेत, संघटना हुशार आहेत, समजदार आहेत. मला वाटतं त्यांनी समजदारीने घेतलेलं आहे. त्याच्यात अनेक ठिकाणी अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने
काही स्टेटमेंट्स काढतात, त्याचा विपर्यास केला जातो आणि गैरसमज निर्माण करण्याकरता ते पुरेसं आहे. मला सांगा ना, तुम्ही जे काही आता बाहेर सुरू आहे काही प्रमाणात, थोडं जास्त नाही काही प्रमाणात सुरू आहे, तर त्यातून काय निष्कर्ष निघणार, त्यातून काय कुठे कमी पडतोय का आपण? आता कालच मुख्यमंत्र्यांनी तातडीचे निर्णय, काल कॅबिनेट झाली आहे, जवळपास 2 तास सगळ्या विषयावर चर्चा झाली, 2.5 तास सगळे प्रस्ताव, काल सगळा मराठा समाज सगळा पूर्ण प्रस्ताव घेतला, सगळे बेनिफिट जे आहेत EWSचे ते बेनिफिट देण्याचे निर्णय झाले, गुन्हे जे काही दाखल केले ते गुन्हे केसेस मागे घेण्याचा निर्णय झाला, 10 लाख रुपये त्यांच्या कुटुंबांना द्यायचे, नोकरी देण्याचा हा निर्णय झाला. हे सगळे निर्णय जे आहेत, मागच्या सरकारने घोषणा इम्प्लिमेंट काहीच केलं नाही. आम्ही सांगितलं एक मेहनत करू आम्ही, 26 गुन्हे अजूनही बाकी आहेत घ्यायचे मागे, ते 26 केसेसमध्ये एका महिन्याच्या तुम्ही स्क्वेअर अप करून टाकू. आम्ही हॉस्टेलचा निर्णय मार्गी लावू, आम्ही लवकर त्यात म्हणजे सगळ्या गोष्टीला विशिष्ट टाईम फ्रेम फिक्स केला. मागच्या सरकारने ओपन ठेवलं सगळं, म्हणजे निवडणुका होत्या डोळ्यासमोर, काही घोषणा झाल्या, परंतु ते पूर्ण का गेलं नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे, विषय हा समजून घेण्याची शांतपणे या विषयाकडे जरा ॲप्लिकेशन ऑफ माइंड हा त्यातला आवश्यक मुद्दा आहे. आणि सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन जोरदारपणे आपली बाजू, पूर्ण आपली जी काही लिगल कस आपला जुला म्हणून तो पूर्णपणे लावून आपण त्या यशस्वी झालं पाहिजे या दृष्टीने काम करा. आणि मी तर म्हणून एवढंच नाही, केंद्र सरकारने सुद्धा उडी घेतली पाहिजे याच्यामध्ये. EWS चॅलेंज झालाच आहे ना, बाकीच्या राज्यांचं झालाच आहे, तर केंद्र सरकार सुद्धा पुढाकार घेतलं तर काय हरकत आहे. लोकांना कळू द्या ना, लोकांना कळू द्या की केंद्र सरकार सुद्धा आपल्या बाजू बरोबर आहे, याच्यामध्ये काय हरकत आहे. चंद्रकांत पाटील म्हणतात की मराठा समाजाच्याच काही नेत्यांकडे पॉलिटिकल विल नाही, त्यांना भीती वाटते की आपल्यावरती बॅकवर्ड म्हणून शिक्का लागेल, मागासवर्गीय म्हणून शिक्का लागेल, म्हणून हे पॉलिटिकल विल दाखवत नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणतात. चंद्रकांत पाटलांचं हे स्टेटमेंट अगोदर का आलं नाही मला माहीत नाही. सत्य चंद्रकांत पाटील सुद्धा या कामामध्ये काही काळ होते. चंद्रकांत पाटील असताना त्यांना आताच का सुचतो हा विषय आहे. बेसिकली ज्यावेळेस ते हा विषय हाताळत होते त्यावेळेस हे स्टेटमेंट त्यांनी का केलं नाही हे म्हणायला पाहिजे होते ना. एखादी गोष्ट सत्तेमध्ये असताना एक स्टेटमेंट, सत्ते बाहेर गेलं दुसरं स्टेटमेंट, आमचं स्टेटमेंट बदललं आहे का? हे स्टेटमेंट तुम्हाला नेमकं काय म्हणायचं स्पष्ट बोला ना, कळू द्या लोकांना. दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या की तुम्हाला नेमका रोग कोणाबद्दल आहे, काय कुठला आधार आहे त्याला, आणि कोणाबद्दल तुम्ही बोलताय स्पष्ट करा. उगाच गुड निर्माण करायचं, त्याभोवती मग चर्चा घडवून आणायची आणि त्यातून काहीतरी आपण राजकीय काहीतरी मला वाटतं हे सगळं पब्लिसिटी स्टंटचा भाग आहे. आणि मी काही ते म्हणजे त्यांनी असं बोलण्यापेक्षा काही सकारात्मक सांगावं, नाही असं करा, हे करा, असं करा, या पद्धतीने गेलं पाहिजे. घ्या ना, आम्ही स्वागत करेन. त्यांनी जर या सगळ्या प्रकरणामध्ये पॉझिटिव्ह भूमिका घेऊन जर मार्गी लागलो, स्वागत करेन. दुसरा एक मुद्दा आहे ज्याची सध्या देशभर चर्चा आहे, महाराष्ट्रात विशेष करून त्या मुद्द्यावरती चर्चा सध्या काही दिवस सुरू आहे. कृषी बिल जे केंद्राने पास केलं, राज्यातले आपले काही राज्यातल्या काही खासदारांनाही त्या प्रकरणी राज्यसभेतनं निलंबित करण्यात आलं होतं. पण हा विषय मांडताना तुम्ही पण परवा एक भूमिका मांडली की तिन्ही पक्षांमध्ये एक प्रकारचं कोऑर्डिनेशन राहिलं असतं, जे राज्यात आहे ते जर पार्लमेंटमध्ये दिसलं असतं तर कदाचित एक वाक्यता दिसली असते. असं आहे की काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे या मुद्द्यावर. काँग्रेसचा विरोध आहे, काँग्रेसची भूमिका एवढीच आहे की शेतकऱ्यांचा माल किंवा शेतकऱ्यांचं जे उत्पादन आहे सर्व खाजगीकरणाच्या माध्यमातून कॉर्पोरेट हाऊसेसच्या हातामध्ये हा सगळा विषय देणं उचित नाही आहे ही काँग्रेसला एक वाटतं. एक म्हणजे खाजगीकरण किती होणार, किती हद्दीपर्यंत होणार, कशापर्यंत जाणार, आणि केंद्राची ही सगळी जी भूमिका आहे ती थोडी दुटप्पी वाटते. म्हणजे मला सांगा, पंजाबपासून हरियाणापासून सगळं देशभर हे सुरू झालं आहे, वाद सुरू झाला आहे. म्हणजे केंद्र सरकारचा घटक पक्ष शिरोमणी अकाली दल हे सुद्धा त्यातून बाहेर त्यांच्या मंत्री यांनी राजीनामा दिला या विषयावर. म्हणजे विचार करू शकता की हा विषय फक्त कुठल्या एका पक्षापुरती मर्यादित नाही, तर केंद्रातल्या सरकारमध्ये असलेल्या एका मंत्र्यांनी सुद्धा राजीनामा देऊन बाहेर पडावं. याचा विषय गांभीर्य किती आहे. म्हणजे सर्व ज्या पद्धतीने हे सगळं सुरू आहे ते कॉर्पोरेट हाऊसेसच्या गळ्यामध्ये सर्व शेतीचा व्यवसाय देण्याचं चाललं आहे. काही शंका लोकांच्या मनामध्ये आहे. सर्वांना विश्वासात घेऊन सर्वांना आपण चर्चा आज करत आहोत मराठा आरक्षणाची, सर्व चर्चा करा तुमचं काय मत याच्यामध्ये. पण काँग्रेसकडे सिलेक्ट कमिटी पाठवा, सिलेक्ट कमिटी पाठवा, चर्चा करा, त्याच्यामध्ये ज्या काही ग्रीव्हन्सेस असतील किंवा ज्या काही शंका कुशंका दूर करा आणि मग एखादी गोष्ट पुढे आणा. नाही, पण जेवढं तुम्ही ओपनली भूमिका मांडताय, म्हणजे तुम्ही आणि पक्षही काँग्रेस म्हणून या बिलाला जेवढा तुम्ही ओपनली विरोध करताय, तेवढी फर्म भूमिका घेताना राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना दिसत नाही. त्यांची भूमिका ॲम्बिग्युटी दिसते त्यांच्या. मला वाटतं पवार साहेबांची कालची मुलाखत जी होती ती स्पष्ट होती. ते पण त्यांनी त्यांची भूमिका सांगितली की ते का नव्हते, पण विरोध काय आहे, विरोध असेल याबाबत ते अजून बोलले किंवा शिवसेना अजून बोललेली नाही या विषयावरती स्पष्टपणे विरोध करणं. मुख्यमंत्र्यांची सुद्धा भूमिका आहे बाबतीत स्पष्ट आहे. ते सुद्धा म्हणतात की हे सगळं जे करायचं आहे ते म्हणजे किती हद्दीपर्यंत खाजगीकरण करायला पाहिजे, काय करायचं त्या स्पष्ट काही दिसत संदिग्ध आहे सगळे. त्यामुळे शिवसेना सुद्धा याच्या फेवरमध्ये नाही आहे. येणाऱ्या काळात काँग्रेस जे म्हणते की देशभर आंदोलन केलं जाईल, तर यामध्ये तुमच्या राज्यातले सरकारमधले तिन्ही पक्ष एकत्र दिसतील का आंदोलनामध्ये, अशी तुम्हाला आमची भूमिका तर आहे. ते जर आले तुमच्यासोबत तुमचे सहकारी राष्ट्रवादी शिवसेना असतील का?
वा कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये जे जे विषय आहेत त्याच्यामध्ये आम्ही एकत्र आहोतच. आता हे जे नवीन विषय येतात ते चर्चा करून निर्णय आम्ही घेऊ. या बाबतीमध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांची चर्चा आम्ही करू की नेमकं कशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे. तर माझा मुद्दा एवढाच आहे की आमची भूमिका काँग्रेस पक्षाचा विरोध या कृषीविषयक धोरणाला आहे. तो निर्णय घेत असताना त्याच्यामध्ये आमचं म्हणणं की आवाजी मतदान म्हणजे इव्हन राज्यसभेमध्ये त्यांनी सस्पेंड केले MPs, सस्पेंड करून त्या ठिकाणी आवाजी मतदानाने बिल जर पास होत असेल तर मला वाटतं हे उचित नाही. लोकशाहीचा गळा दाबण्याचंच काम सुरू आहे आणि हे करत असताना रेटण्याची जी प्रवृत्ती आहे, ब्रेझिंग आउट ज्याला म्हणतो आपण, रेटण्याची पद्धती आहे. लोकशाहीमध्ये रेटणं हा प्रकार लोकशाहीमध्ये चर्चेतून सहभागातून हे सर्व विषय सुटले पाहिजेत. आणि आमच्यावर दोष द्यायला की तुम्ही बोलत नाही, तिथे तुम्हाला ते तुम्ही जे करता ते योग्य आहे का मग, असं आमचं मत आहे. पण हा एकमेव मुद्दा नाही ज्याच्यामध्ये थोडासा आम्हाला विसंवाद आढळला गेला काही दिवसांमध्ये. आघाडीमध्ये बऱ्याच विषयांवरती वेगवेगळी मतं आम्हाला कधी कधी दिसून येतात. मागे एकदा आपण स्वतःही मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटला होता. अर्थात तुम्ही स्वतः म्हणालात की ते विषय सध्या आता निकाली निघाले आहेत. पण आता मध्यंतरी महाराष्ट्राविषयी जे निघाले, महाराष्ट्राची बदनामी होते असे विषय सुरू असताना की ठराविकच लोक याबाबत बोलताना दिसले. पक्षातनं फार काँग्रेस पक्ष विशेष करून पुढे येऊन भूमिका घेताना दिसलं नाही. महाराष्ट्राबद्दल बोललं जात होतं, मुंबईबद्दल बोललं जात होतं. त्यावेळेस काँग्रेस पक्ष किंवा इव्हन राष्ट्रवादी फॉर दॅट मॅटर, राष्ट्रवादीतले एखाद दुसरे नेते सोडले तर पुढे कोणी येऊन एका सुरात तिन्ही पक्ष ॲज अ युनिट एकत्र म्हणून बोलताना दिसले नाहीत. नाही, तसं मला वाटत नाही तसं काही विषय आहे म्हणून. म्हणजे सरकारमध्ये काम करत असताना कदाचित काही मुद्द्यांवर एक वाक्यता होत नसेल. आघाडी सरकार आहे, मी आघाडी सरकार चालवलेलं आहे, मला कल्पना आहे. त्यामुळे आघाडी सरकार चालवत असताना दोन्ही पक्षामध्ये मतभिन्नता असू शकते, परंतु निर्णय प्रक्रियेमध्ये आम्ही सर्व एकत्र आहोत हे निश्चित. ठीक आहे, मतभिन्नता असताना बऱ्याचशा तडजोडी कराव्या लागतात, बऱ्याचशा वेळेस ॲडजस्टमेंट्स करावं लागतात, बऱ्याचशा वेळेस थोडी फ्लेक्सिबिलिटी मेंटेन करावं लागते. हे मला मान्य करावंच लागतं. एका पक्षात सरकार असणं हा वेगळा भाग आहे आणि तीन पक्ष सरकार असणं ह्यात फरक पडतो. त्यामुळे काही निर्णय प्रक्रियेमध्ये थोडंसं विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतात आणि कुठे कॉन्ट्रोवर्सी होणार नाही, दक्षता घ्यावी लागते. परंतु जनहिताचे निर्णय घेत असताना काही दुमत नाही आहे. पण महाराष्ट्राच्या बदनामीसारखा विषय होता की महाराष्ट्राबद्दल बोललं जातं, मुंबईबद्दल बोललं जात होतं. त्याविषयी तुम्हाला वाटतं का, बेसिकली इन द फर्स्ट प्लेस तुम्हाला वाटतं का की मुंबई महाराष्ट्राची बदनामी केली गेली या सगळ्या बदनामी कसं आहे, हे सरकार अस्थिर करण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. हे नक्की विरोधी पक्षाकडून हे सरकार अस्थिर कसं होईल, कसं जनक्षोभ वाढेल, कशा पद्धतीने सरकारला आपल्याला पाय उतार करता येईल हे नियोजनबद्ध सुरू आहे. हे जे काही सुरू जिथे जिकडे जिकडे दिसते काही ठिकाणी हा भाग त्याचाच एक भाग आहे. हे मला कळतं, हे सामान्य माणसाला कळतं आहे. अचानक एखादी गोष्ट दिसत वाढत जाते, अचानक एखादी काही मोर्चे निघत आहेत, कुठे आंदोलन होते, कुठे काय होतं आहे, याच्या मागे हे जे चाललेलं आहे म्हणजे सगळ्या गोष्टी स्पष्ट आहेत. लॉजिकल चर्चा कोणी करायला तयारच होत नाही कुठल्या गोष्टीवर. म्हणजे विरोधी पक्ष म्हणून आपण तुम्हाला सरकार असं आहे 5 वर्ष सरकार 5 वर्ष आम्ही चालू 100%. हो बिलकुल, हे सरकार 5 वर्ष चाललं पाहिजे हीच भावना आमची आहे. नक्कीच चालेल सरकार 5 वर्ष. परंतु विरोधी पक्षनेते म्हणतात की आंतरविरोधामुळे सरकार पडेल. त्यांचं स्वप्न त्यांना वाटणारच ना. त्यांना आपण विरोधी पक्षात आहोत हेच त्यांना वाटत नाही अजून. त्यांना वाटतं आम्ही अजूनही सत्तेमध्ये आहोत. स्वप्न त्यांना तीच पडत आहेत आणि सगळं उठलं लक्षात की नाही आपण स्वप्न पाहत आहोत म्हणून. असा हा त्याचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे त्यांना सातत्याने वाटतं की नाही हे सरकार गेलं पाहिजे असं वाटतं त्यांना आणि त्याने आलं पाहिजे असं त्यांना वाटतं. पण ते आता असं आहे की जे नियतीलाच मान्य नाही ते तुम्हाला इतके लोक कसं काय होईल. आम्ही 5 वर्ष पूर्ण करणार आहोत, पुढे सुद्धा आम्ही एकत्र आहोत. काही लोकांची मुख्यमंत्र्यांबद्दल नाराजी, भलेही ओपनली कोणी बोलत नसेल पण एक विस्पर सध्या सुरू आहे की मुख्यमंत्र्यांच्या कामकाजाच्या पद्धतीबद्दल किंवा काही लोकांनी त्यांना मागे घराच्या बाहेर निघण्याचा सल्ला दिला. आपण एक वरिष्ठ मंत्री आहात सरकारमधले, आपण राज्याचे माजी मुख्यमंत्री आहात. तुम्हाला वाटतं की मुख्यमंत्री कामात कुठे कमी पडतात किंवा त्यांनी अजून बाहेर निघाले? मुख्यमंत्री कामामध्ये कमी पडतात असं मी म्हणणार नाही. मुख्यमंत्र्यांना प्रशासकीय अनुभव थोडासा निश्चितच इतरांच्या मनात थोडंसं कमी आहे. त्याने मान्य केलं स्पष्ट की थोडा प्रशासनाच्यामध्ये, परंतु राजकीय अनुभव तर दांडगा आहे त्यांचा, समजतं सगळं. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेणं भागच आहे. अनेक मंत्री सुद्धा आता जवळपास 10 मंत्री आमचे ॲडमिट आहेत हॉस्पिटलमध्ये. 10 मंत्री म्हणजे आपण प्रत्येकाला वाटतं की नाही बाहेर गेलं पाहिजे, जिल्ह्यात फिरलं पाहिजे, लोकांना भेटलं. आम्हाला वाटतं, पण दुसरीकडे विचारत किंवा किती गेलं काय होईल. म्हणजे आम्ही सगळं हॉस्पिटल जाऊन आलो, आम्ही स्वतः 15 दिवस हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो आहे. तर प्रत्येकाच्या मनामध्ये धाकधूक आहे की आता ग्रामीण भागात गेलो लोकांना गांभीर्य अजून नाहीच आहे. गावात जा 5-50 लोक अंगावर येतात, साहेब निवेदन आहे, हे झालं ते मान्य आहे, बिलकुल मान्य आहे, काय वाढतच नाही. पाऊस अतिवृष्टी झाली, नुकसान भरपाई दिली पाहिजे, गावात खड्डे पडले, रस्ते खराब झाले, अमुक करायला पाहिजे, सगळं 100% मान्य आहे, केलं पाहिजे. जातो आम्ही, गेलं की 100 माणसं म्हणजे असं अंतरसोड ठेवून बोलत नाही कोणी. फक्त खांद्यावर हात ठेवण्याचं शिल्लक राहतं. बऱ्याच लोकांना म्हटलं आज नको, नंतर खांद्यात मी हात घालतो, थोडं काळजी घे, तू होशील म्हणायला होशील परत काय करायचं असा विषय आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसारख्या व्यक्तीला गेल्यानंतर आकर्षण आहे लोकांना.
म्हणजे उद्धव ठाकरेंचं आकर्षण आहे लोकांमध्ये, वादच नाही. गेल्यानंतर गर्दी, ते पोलिसांनी त्यांना हटवलं, ते राग परत आम्हाला पोलीसमध्ये येऊ देत नाहीत, हे सगळे प्रश्न आहेत. त्यामुळे ते आता नवीन सगळीकडचं VC वर सारं बोलणं चालू आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग त्याचा पर्याय निवडला आहे. सोशल मीडिया आहे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आहे, आपण वार्तालाप करतोय. मला वाटतं जोपर्यंत कोरोना पूर्णपणे जात नाही तोपर्यंत हा अवधी दिला पाहिजे असं मला वाटतंय. म्हणजे अनेक लोक हे फिरतायत, पण फिरण्याचे परिणाम काय होत आहेत हे अनुभवाने बऱ्याच लोकांना, मला तरी अनुभव आलेला आहे, इतरांना 10 मंत्र्यांना अनुभव आलेला आहे, विरोधी पक्षातल्या आमदारांना बऱ्याचशा आलेला आहे. तर पार्लमेंटमध्ये काचा लावून बसतो आपण, बाकी जाऊ द्या, पार्लमेंटमध्ये एकत्र बसू शकत नाही. विधानसभासुद्धा काही लोक गॅलरीत बसवले, काही लोक खाली बसवले, एवढी दक्षता घ्यावी लागते. थोडंसं अवधी द्यावा लागेल ना, सगळं नॉर्मल. आणि तेच तुम्ही म्हणतात ते हा खरं तर हा शेवटचा मुद्दा मला वाटतं की आपण तुम्ही म्हणता की कोरोनाच्या केसेस वाढत आहेत, सगळ्या दक्षता घेतली जाते, पण टीका सरकारवरती होते की सरकार कोरोनाशी लढण्याविषयी कंगनाशी लढत आहे. कंगनाशी लढवलं जात आहे, लढत नाही. आम्हाला कोणाला स्वारस्य आहे आणि काय महत्त्व आहे मला सांगा ना. कंगना या चांगल्या कलाकार असू शकतात, याबद्दल कोणाचं दुमत नाही आहे, पण कंगनांनी जे दुसऱ्या क्षेत्रामध्ये किंवा आता ज्या पद्धतीने सुरू आहे त्यांच्या बोलण्याच्या अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल काही बोलायचं नाही, परंतु त्यांच्या बोलण्याला किती रिस्पॉन्स किंवा किती काही बोलायचं त्याच्या भाष्य करायचं याला मर्यादा आहे. त्यामुळे मला वाटतं की विनाकारण त्यांचं ते महत्त्व दिलं जातं आहे. मला वाटतं त्यांना जे पिक्चरमध्ये आणलं कदाचित इंडो चायनामध्ये जे चाललेलं आहे त्याच्याबद्दल लक्ष हटवण्याकरता उद्योग काय चालते. हल्ली स्ट्रॅटेजी कशी असते, देशामध्ये एखादी मोठी घटना दुसरीकडे घडते आहे त्याच्याकडून काय तर मग कंगना आले का, मग ती तुमची रिया चक्रवर्ती येते काय. मला वाटतं हे रिया चक्रवर्ती, कंगना, सुशांत सिंग राजपूत हे विषय आहे, मी काय म्हणत नाही, परंतु त्याला किती हद्दीपर्यंत आपण महत्त्व द्यायचं. ठीक आहे, त्यांचा प्रश्न घर बांधकाम अधिकृत होतं, अनधिकृत होतं, ड्रग्सचा विषय सिरियस आहे, वादच नाही, पोलीस करेल ना, पोलीस आहे, CBI इन्व्हेस्टिगेट करेल, निर्णय घेतील. त्यांनी काहीतरी स्टेटमेंट काढत राहायचे, आपण त्यावर बोलत राहायचं. वाटतं हे थोडंसं अनावश्यक आहे आणि जी लोक करतायत त्यांना मुख्य मुद्द्यांपासून हे सगळं लक्ष इतर ठिकाणी वळवण्याकरता कार्यक्रम चालू आहे. तुम्ही जे म्हणा त्यातनंच एक खरं तर मुद्दा सुचवला आहे प्रश्न की तुम्ही ह्या दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो. ज्या अधिकाऱ्याने या गोष्टींमध्ये पुढाकार घेतला होता, इनिशिएटिव्ह घेतला होता, ते बिहारचे वरिष्ठ पोलीस अधिकारी DG तिथले मुक्तेश्वर पांडे यांनी खरं तर सुरुवात केली की बिहारच्या मुलाला न्याय मिळावा. त्यांनी VRS घेतली काल आणि बहुतेक ते निवडणूक लढवणाऱ्या करता आणि ते कदाचित भाजपकडे. तर तुम्हाला काय वाटतं सुरू करण्यामागे? मी त्याच मुद्द्यावर येतोय. ज्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये स्टेटमेंट्स काढली त्यांना भाजपने उमेदवारी देऊन टाकावी, त्याला कशाला पाहिजे उद्योग डायरेक्ट देऊन टाकावी ना. त्यांची आमचं म्हणणं एवढंच आहे की बिहारच्या इलेक्शनची पूर्वतयारीची रणनीती महाराष्ट्रामध्ये सजवण्याचं काम काही गरज नाही आहे. कारण बिहारमध्ये तुम्हाला वाटतं बघ म्हणजे अमुक व्यक्तीला उभं करायचं, कोण रोखते तुम्हाला, परंतु तुम्ही त्याकरता महाराष्ट्राचा उपयोग तुमच्या सगळ्या राजकीय भांडवल निर्माण करण्याकरता करणं योग्य नाही आहे. चांगले कलावंत मुंबईमध्ये आहेत, मुंबई एक चांगली ग्लॅमरस सिटी आहेत, त्याच्यामुळे कलावंत राहतात, राजकारणी राहतात, सामान्य माणसं मुंबईमध्ये राहतात, मराठी माणूस मुंबईचाच आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की शांतपणे आम्हाला सर्वांना काम करू द्या, विनाकारण नको त्या गोष्टीवर लोकांचं लक्ष विचलित करण्याचं काम बिहारच्या निवडणुकीसाठी करू नका, असं आमचं मत आहे. धन्यवाद चव्हाण साहेब, आपण एवढ्या मनमोकळ्या गप्पा मारल्यात, सर्व प्रश्नांना खरं तर आपण उत्तरं दिली आणि मनमोकळी उत्तरं दिली, त्याबद्दल खूप खूप आभार आपले.